हॅमर करण्यात आलाय. मात्र धोनी एकदा पुन्हा आपल्याला पाहायला मिळतील. सिंगल कंप्लीट धावसंख्या 5 या आकड्यावर. यावेळेस फुल टॉस बॉल, मात्र फिल्डिंगला जवाब. एफर्ट दमदार पाहायला मिळतोय. जान जाय पर गेंद ना जाय, हा एफर्ट पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ इथे समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 धावा. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आपले मान्यवर इथून रजा घेत आहेत. धन्यवाद, थँक्यू सो मच. वेळात वेळ काढून मान्यवरांची देखील उपस्थिती या संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळाली. त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. नाव बॅक टू द क्रिकेट. षटक क्रमांक मैदानावरती दुसरं आपल्याला पाहायला मिळेल आणि बॉलिंग ट्रैक वरती हेमंत. दूसरे ओवर की होती हुई शुरुआत. गेंदबाजी की कमान संभालेंगे हेमंत. हेमंत के कंधों पर जिम्मेदारी है अपनी टीम की. देखते हैं किस तरीके से गेंदबाजी करेंगे. पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड जाके पहुंचा 1 विकेट के नुकसान पर 5 रनों के ऊपर. कम बैक करना पड़ेगा. स्ट्राइकिंग एंड के ऊपर बल्लेबाज शुभम को देख सकते हैं हम. नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर बल्लेबाज विजय. आपके जिया विकास देखने को मिलेंगे. इस बार लाइन देखनी पड़ेगी. गलत लाइन, गलत लेन देखने को मिल रही है. नो बॉल, अंपायर कॉल और अगली गेंद फ्री हिट रहेगी. ये तो गोल्डन अपॉर्चुनिटी है. हलवा पूरी गेंद है. स्ट्रोक तो जबरदस्त था. अपर नेट को गेंद लगी, तब तक ली गई है सिंगल. 1 रन की मदद से स्कोर कार्ड में फिर से एक बार बढ़ोतरी. स्कोर कार्ड जाके पहुंचा है देखते देखते 7 रनों के ऊपर. 7 ऑन द बोर्ड विद लॉस ऑफ 1 विकेट. 1 विकेट के नुकसान पर 7. गेंदबाज तैयार. इस बार खराब गेंद. वाइट बॉल ऑफ स्टंप के बहुत ही ज्यादा बाहर थी. अंपायर ने देखा, डिसीजन देते हुए वाइट. स्कोर कार्ड में फिर से एक बार बढ़ोतरी एक्स्ट्रा के स्वरूप में 8 रन. इस बार फिर से एक बार बड़ा स्ट्रोक मारना चाहते थे. डाउन द बॉल उदय थे, लेकिन गलती कर बैठे. तब तक 1 रन मुकम्मल और 1 रन से स्कोर कार्ड में फिर से एक बार बढ़ोतरी. स्कोर कार्ड जाके पहुंचे 9 रनों के ऊपर. इस बार स्ट्रोक तो बढ़िया. आड़े बल्ले से गेंदबाज को आड़े लिया. गेंद नहीं थी खास और बल्लेबाज ने दिखाया अपना क्लास. गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने मारा बेहतरीन छक्का. 6 रनों के लिए बेहतरीन स्ट्रोक. तीन गेंदों का खेल हो चुका है. स्कोर कार्ड में 15 रन अब तक जुड़ते हुए. बहुत बढ़िया और तेज तर्राट शुरुआत करते हुए बल्लेबाज शुभम और विकास. ऑन साइड में सिर्फ और सिर्फ दिशा दिखाई. 1 रन ऐड होते हुए स्कोर कार्ड 16 रनों के ऊपर. इस बार एक हाथ से लपकना जरूर चाहते थे. गेंद हाथ से छिटकी. 1 रन मुकम्मल होते हुए स्कोर कार्ड में फिर से एक बार बढ़ोतरी. स्कोर कार्ड जाके पहुंचा है देखते ही देखते 17 रनों के ऊपर. इस बार खराब गेंद. हेमंत को लगा कि यार शायद ओवर की समाप्ति हो चुकी है, लेकिन अंपायर थोड़ी सी देर से निर्णय आया, लेकिन डिसीजन बिल्कुल सही आया. वाइड. इस बार स्ट्रोक तो बढ़िया. गेंद इस स्लॉट में उसे भेज दिया पार्किंग प्लॉट में. इट्स ह्यूज एंड आउट ऑफ द पार्क. बिग हिट सुपर सिक्सर. पृथ्वी राजपूत एज ऑफिशियल स्कोरर. इनके साथ ऋतिकेश भी देखने को मिलेंगे और हमारे प्रसाद ढवले, ये साहिल भी है ऑफिशियल स्कोरर के रूप में. अमन के माध्यम से बेहतरीन फील्डिंग का एफर्ट. डॉट बॉल की होती हुई समाप्ति. 24 रन स्कोर कार्ड के ऊपर. स्ट्रोक फिर से एक बार गलत था. अर्जुन वसीटा ने बढ़िया गेंदबाजी की. पहली गेंद डॉट, लेकिन उसके बाद विकेट का पतन और एक झटका करारा लगते हुए बैटिंग टीम को. स्ट्राइकिंग एंड के ऊपर देखने को मिलेंगे. सिर्फ और सिर्फ दिशा दी गई.
कन्वेंशनल स्वीप मारते हुए 1 रन मुकम्मल। 1 रन से स्कोर कार्ड में बढ़ोतरी। शुभम थोरात अर्जुन वसीटा बढ़िया गेंदबाजी करते हुए लो फुल टॉस थी, थोड़े से हाथों से गेंद छिटकी लेकिन कमबैक करते हुए डॉट बॉल की हुई समाप्ति। अब तक अच्छी गेंद रही है, अब तक अच्छी ओवर रही है। 4 गेंदों का खेल हो चुका है। इस बार फिर से एक बार अच्छी गेंदबाजी और कीपिंग भी बहुत बढ़िया हेमंत बारिया के माध्यम से। अब तक 1 ही रन इस ओवर में आता हुआ। इस बार विकेट का पतन, आखिरी गेंद और आखिरी गेंद के ऊपर विकेट छटकाते हुए 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड जाके पहुंचा है देखते ही देखते 25 रनों के ऊपर 3 विकेट के नुकसान पर। काफी खराब शुरुआत हो चुकी है, कमबैक तो करना पड़ेगा। इस ओवर में अर्जुन वसीटा जो आउटर आइकॉन है उनके माध्यम से 2 इंपॉर्टेंट विकेट और इकोनॉमिकल ओवर, कंजूस ओवर देखने को मिला जिसमें केवल 1 रन खर्च की उन्होंने। नो वेंकटेश अय्यर एंड नो श्रेयस अय्यर, यू आर इन द कल्याण एंड कल्याण में एक ही नाम चलता है, ओनली अक्षय अय्यर। नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर देखने को मिलेंगे सुशांत भंडारी। और नंबर 4 में बहुत तगड़े गेंदबाज है, बहुत ज्यादा स्पीड में गेंद करते हैं। देखते किस तरीके से बल्लेबाजी करेंगे। सामने भी इतना ही खतरनाक बल्लेबाज देखने को मिल रहा है शुभम थोरात। इस बार दिशा दिखाई, फ्लिक ऑफ द रिस्ट ऑन साइड में टहलाते हुए सिंगल मुकम्मल करेंगे। स्कोर कार्ड में बढ़ोतरी, स्कोर कार्ड जाके पहुंचा है 26 रनों के ऊपर। 26 धावा फलकावरती आहेत। षटक क्रमांक 4 मैदानावरती मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळतोय। अक्षय अय्यर आपल्याला पाहायला मिळतील, फार जास्त मांग या खेळाडूची असते। यावेळेस फक्त दिशा दाखवली आहे। अक्षय अय्यर जबरदस्त बॅटिंग साठी ओळखले जातात। सिंगल ऍड होईल, फलक पुढे सरकेल, फलकावरती धावा पाहायला मिळतील। 27-27 कमबॅक करावं लागेल। मैदानावरती कमबॅकच्या आशा पल्लवित होतील का? यावेळेस खराब गोलंदाजी पाहायला मिळेल। पंच कळवत आहेत नो बॉल, म्हणजे येस आपण म्हणू शकतो। उघडा डोळे पहा नीट, हा बॉल फ्री हिट। काही वेगळी ऍक्शन, काही वेगळेसा आपली शैली आहे, शैलीने मंत्रमुग्ध प्रत्येकाला करतात ज्या मैदानावरती जातात आमचे अजित सर। डॉट बॉलची होत असताना समाप्ती, कमबॅक करावं लागेल डिंग डॉंग 11 कल्याण संघाला। अभी नहीं तो कभी नहीं, कल माने सो आज और आज माने सो अब, जे काय करायचे तुम्हाला आत्ताच करायचे वर्तमानामध्ये, त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल। संघर्ष आणि संघर्षाचा शंखनाद करावा लागेल। सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय, मोठ्या फटक्यां मागे जात नाहीयेत, सिंगल डबल वरती भरणा टाकला जातो, हेच महत्वाचं आहे। हायवे वरती ट्रॅफिक असेल, तुम्ही गल्लीमधून निघून जा। आता चौकार षटकार येत नाहीयेत, सिंगल डबलने तुम्ही मॅच पुढे न्या, ते फार इम्पॉर्टंट आहे। आणि ते मैदानावरती करत असताना आपल्याला पाहायला मिळतील डिंग डॉंग 11 कल्याण संघाचे दोन्ही खेळाडू शुभम आणि अक्षय। ऑन साइडला वळवलाय, फक्त दिशा दाखवली आहे। कंप्लीट होत असताना मैदानावरती सिंगल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पाहायला मिळेल 30। आणि यस, अखेर 3 षटका आम्ही थांबलो आणि 4थ्या षटकामध्ये देर आहे पर दुरुस्त सरांनी म्हटलं 1 टू गो। व्हॉट अ फिल्डिंग एफर्ट, जबरदस्त एफर्ट अमनच्या माध्यमातून सर्वांना मंत्रमुग्ध करणारी फिल्डिंग पाहायला मिळाली। 4 षटकांच्या अखेरीस धावफलक 30 आपल्याला पाहायला मिळेल। आता डबल ट्रबल षटक म्हणजेच काय, साइड नेट, बॅक नेट, अप्पर नेट, सरळ बॉल लागला तर आउट असतील, आउट झाले तर 5 धावा मायनस 30 धावा झाल्यात दादा। आणि प्रत्येक रन मागे तुम्हाला डबल धाव मिळेल, म्हणजे चौकार मारला तर 8
षटकार मारले तर 12, सिंगल काढली तर 2 आणि 2 काढल्या तर 4. बघूया या ओव्हर मध्ये कशा प्रकारची कामगिरी करतात. अक्षय अय्यरकडे काबिलियत आहे, फार चांगली खेळाडू आहेत. कमबॅक करावं लागेल अक्षय यांना. जरूर काय झालं यापेक्षा आपण काय करू शकतो यावरती विश्वास ठेवून जर कमालीची बॅटिंग केली तर मैदानावरती मजा येईल. कारण म्हटलं जातं जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता, और जब तक ना पडे पत्थर पर हातोडे के गाव तब तक पत्थर भी कभी भगवान नहीं होता. आता कमबॅक करावं लागेल कारण डबल डबलचं षटक आहे. चौकार षटकार आले नाही तरी देखील चालतील, मात्र 6 बॉलवरती 6 सिंगल जरी आले तरी देखील 12 धावा हे षटक तुम्हाला देऊन जाईल. आणि त्यावेळेस 42 धावा, 5 षटकं, शेवटचे 2 षटकं तुम्ही कॅपिटलाइज करू शकता. तीन षटकं तुम्हाला 9 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे याची नोंद करून घ्या. बॉलिंग ट्रॅक वरती कृष्णा जयस्वाल, वन ऑफ द फाइनेस्ट प्लेयर इन कल्याण अंडरआर्म टेनिस बॉल क्रिकेट. कृष्णा पाहायला मिळतील. कृष्णाच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी होईल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. 4 षटकांच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळतंय जाऊन पोचलेला आहे, ते म्हणजेच 30 या आकड्यावर. यावेळेस फक्त दिशा दाखवली होती. अर्जुनच्या हातामधून झेल सुटणं हे आपल्याला काहीसं बघायला मिळत नाही. अर्जुन एक गन फिल्डर आहेत, सातत्याने मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो. नुकताच झालेल्या दिल्ली चॅम्पियनशिपमध्ये रोज टेलरच्या संघामधून खेळत होता आणि मॅन ऑफ द मॅच देखील मिळाली होती या खेळाडूला. जयपूरमध्ये देखील जाऊन देखील जयपूर संघासाठी या खेळाडूने खेळलं आणि आज देखील ॲज अ आयकॉन हा खेळाडू खेळतो. याची बॅटिंग पाहण्यासाठी भरपूर मोठा फॅन बेस आहे. तो खेळाडू सेकंड इनिंग मध्ये आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळेल. व्हाईट बॉल अवांतरशी धाव फलकावरती आड होईल. धावसंख्या पुढे सरकेल आणि धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. 2 रन. येस, 1 रन असेल. एक धावा आड होईल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. धावफलक 31. फक्त दिशा दाखवली आहे. यावेळेस पुश करत असताना लॉंग ऑन मध्ये चेंडू चाललाय. उदय शिर्के डीप मध्ये होते, सिंगल कंप्लीट होईल. एका धावेने धावफलक देखील पुढे सरकत असताना 32. 32 धावा पाहायला मिळेल 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. कृष्णा शांत आणि संयमी षटक टाकत असताना शुभम थोरात किती वेळ शांत त्याला ठेवतील हे मोठा प्रश्न आहे. यावेळेस ड्राईव्ह करतायत. डॉट बॉलची होत असताना समाप्ती माहिती आहे. डबल ट्रबल षटके, विकेट गेली तर 5 धावा मायनस देखील होतील. मात्र डिफेन्सिव्ह अप्रोच राहील की अटॅकिंग अप्रोच राहील या उर्वरित चेंडूंवरती पाहणं देखील तितकंच इम्पॉर्टंट, तितकंच महत्त्वाचं. यावेळेस चांगला बॉल आहे, चांगली गोलंदाजी म्हणता येईल. येस, षटक क्रमांक मैदानावरती 5वं देखील समाप्त होईल. 5 षटकांच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळेल. 3 बाद 32. 5 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं हाताळणं गरजेचं असणार आहे, याची नोंद करून घ्या. टीम जामा 11. 2 धावा या षटकामध्ये आल्या. 2 धावा आपण एक्स्ट्रा ज्या ऍड करू. डबल ट्रिबल षटक होतं आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ऑन द बोर्ड 34. 34 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. फार चांगली गोलंदाजी जामा 11 संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. अन्नू भोयर यांची नुकताच उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. काल शहापूरमध्ये चिकनगरचा डंका वाजला आणि अन्नू भोयर ज्याने फार चांगली कामगिरी केली. अन्नू वेलकम. सकाळच्या सत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत. जाऊया मैदानाच्या दिशेला. 6व्या षटकाला झाली आहे सुरुवात. 34 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. ऑन साइडला फक्त दिशा दाखवली आहे. सिंगल ऍड होईल. हिटमॅन सीसीचे दमदार हिटमॅन अर्थातच बाहुबली साईनाथ अय्यर साहेबांची देखील नुकताच उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते.
हसरा चेहरा जो नेहमी करतो घाव घेरा असे आमचे साईनाथ अय्यर यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. हिटमॅन आहेत, बाहुबली आहेत आणि आज बाहुबली देखील इन ऍक्शन. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल 34. फुलटॉस होता, ऑन साइडला वळवलाय, सिंगल ऍड होईल आणि एका धावेने धावफलक देखील पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल 37. 37 धावा या धावफलकावरती आहेत. व्हाईट बॉल अवांतरच्या स्वरूपामध्ये धावफलक देखील पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय 38. यावेळेस स्ट्रोक तर जबरदस्त पाहायला मिळेल. डीप मध्ये लॉंग ऑफ मध्ये असतील कृष्णा, जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत घेतलेली सिंगल. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल 39. व्हाईट बॉल. चला, पंचांनी निर्णय दिलाय त्याचा सन्मान करणं आपली कर्तव्य आहे. त्यामुळे धावसंख्या 40 या आकड्यावरती साहिल याचा स्कोरर पाहायला मिळत आहेत. साहिलचं करूया सहर्ष स्वागत. वेलकम साहिल. फुलटॉस बॉल, लॉफ्टेड स्ट्रोक जरूर होता, मात्र उंची जास्त या स्ट्रोकला मिळाली. नेटला बॉल आढळून सिंगल मिळेल तोपर्यंत धावसंख्या फलकावरती 41. नो बॉल आपल्याला पाहायला मिळेल. अक्षय स्ट्रायकिंग एंड वरती आहेत आणि फ्री हिट 42. 42 धावा. यावेळेस देखील डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. मृत चेंडू डेड बॉल. पुन्हा एकदा झाली आहे मिस्टेक आणि मिस्टेकचं रूपांतर 2 धावांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. वाईट +1 एकूण 2 धावा ऍड होतील. धावफलक पुढे सरकेल. ऑन द बोर्ड 44. 44 धावा. यावेळेस स्लॉट मधल्या बॉलला मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न जरूर होता. अर्जुन होते डीप मध्ये, झालीये त्यांच्या माध्यमातून मिस्टेक, मात्र बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षाचा शंखनाद फुंकणारा हा संघर्षमय षटकार फलंदाज शुभम थोरातच्या बॅटमधून. अप 50 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. 6 षटकांच्या अखेरीस धावफलक 50. स्पर्धेचे मुख्य आयोजक अरुण शेठ देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्यासपीठावरती विराजमान आहेत. अरुण शेठ, आपलं देखील वेलकम. सर्वांनी एक डायलॉग ऐकला असेल, जॉन बनेगा डॉन. तो डायलॉग ज्यांना बघून लिहिला गेला असे जॉन डिक्रूज ते देखील इथे उपस्थित आहेत. कारण जॉन बनेगा डॉन नाही, जॉन डॉन बनलाय. जॉन यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. व्हाईट बॉल अवांतरची धाव फलकावरती होईल ऍड. धावफलक 51. 51 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळतोय. यावेळेस मिस्टेक झाली. नो बॉल. पृथ्वी राजपूत साहेब देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचे देखील सहर्ष स्वागत. आमचे राहुल गुप्ता साहेब देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. बघा, भरपूर सारी मेहनत आहे. 2 दिवसीय स्पर्धा आहे, मात्र त्यामागे 2 महिन्याची मेहनत ही कोणाला दिसत नाही, मात्र या सर्वांनी केली आहे मेहनत. त्याबद्दल त्या सर्वांचं कौतुक करणं देखील तितकंच इम्पॉर्टंट आहे. 53 धावा. 53 ऑन द बोर्ड. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावफलक पुढे सरकेल. फलकावरती धावा आपल्याला 54. 54 पाहायला मिळतील.
आणि यावेळेस विकेट फलंदाज होतील बाद. शुभमच्या खेळीचा अंत. वाघाची शिकार केली जाते या मैदानाच्या आतमध्ये. बडी मछली जाल में शुभम थोरात बॅक टू दी पवेलियन. थँक्यू सो मच. नवीन बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. शुभम पांचाल. शुभम पांचाल आपल्याला पाहायला मिळतील. 54 ऑन द बोर्ड. स्लॉट मधला बॉल जरूर होता. अलॉंग द कार्पेट मिड ऑन मध्ये फिल्डिंगला जवाब. रनआउटचा प्रयत्न सक्सेसफुल. फिंगर अप. OUT क्रिकेट मधील एक संकल्पना पूर्ण झाली आहे, ती म्हणजेच 1 ब्रिंग्स 2 विकेट. आणि आता एका पाठोपाठ एक मैदानाच्या बाहेर जात असताना शुभम पांचालची खेळी समाप्त. धोनी आपल्याला पाहायला मिळतील सिलिकवर क्षेत्रामध्ये. यावेळी ऑन साइडला फ्लिक करायचा निर्णय, मात्र प्रयत्न फसलाय आणि एस डिरेक्शन फार लाजवाब पाहायला मिळेल. अजून एक धक्का बसतोय. अक्षय अय्यरच्या खेळीचा अंत. अक्षय छुपन्न या आकड्यावरती पाहायला मिळेल. 54 ऑन द बोर्ड. हा चेंडू आपल्याला निर्धाव पाहायला मिळेल. हा चेंडू डॉट पाहायला मिळेल. 7 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. 7 षटकांच्या अखेरीस डिंगडॉंग कल्याण संघाची धाव संख्या आपल्याला पाहायला मिळेल 56. विजयासाठी 55 धावेंची आवश्यकता असेल जामा 11 संघाला. चला आपण पुढील मॅचचा देखील टॉस करणार आहोत. नहीं है किसी से कम, वो है हमारे लाडके अंपायर अजित निकम. अजित निकम सरांचं देखील आम्ही कौतुक करणार आहे, जो अपने अंपायरिंग से सबको करते काबू. वो हमारे प्यारे अंपायर मिस्टर बाबू. पद्मना प्रभू सरांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. तसेच अजित निकम सरांचं देखील सहर्ष स्वागत. मुंबईचा प्रवास करून आमचे लाडके कॉमेंटेटर, अंडरआर्म क्रिकेटचा लाडका आवाज म्हणून ज्यांची ख्याती आहे असे सागरजी मोरे सर यांची देखील उपस्थिती. तसेच कल्याण डोंबिवली क्रिकेटचे चाणक्य म्हणून ज्यांची ओळख आहे, एक जबरदस्त समालोचक मनीषजी भागले सर, ते देखील इथे उपस्थित आहेत. सर्व ऑफिशियल्सचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आमचे साहिल ज्यांनी फार चांगली स्कोरिंग केली आहे, आमचे ऋतिकेश दादा यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय.
जाऊया मैदानाच्या दिशेला. जशी दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल, खेळाच्या दुसऱ्या इनिंग मध्ये आवाज ऐकायला आपण टेनिस बॉल क्रिकेट अंडरआर्म मधील एक नामवंत आणि ख्यातनाम समालोचक वेल्वेट व्हॉइस ऑफ विक्रोळी, विक्रोळीचा गोड आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे असे सागरजी मोरे सर. आम्ही थांबतोय, तुम्ही थांबू नका. तुम्ही पाहत राहा, तुम्ही ऐकत राहा. कल्याण टर्फ प्रीमियर लीग KTPL सीझन नंबर 2. चांगलं साऊंड सिस्टम आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. स्वागत आहे सर्वांचं मित्रांनो. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. शुभ सकाळ. आणि KTPL कल्याण टर्फ प्रीमियर लीग टायमर सेट झालाय, त्यामुळे तुम्ही टायमिंगला खूप महत्त्व द्या. कल्याण स्टेशनला एक फास्ट ट्रेन पकडायचे, मुंबईला जायचं, तुम्ही तेवढ्या टायमामध्ये पोहोचता तसं टाईम आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पहिलीवर घेऊन राजेश. जबरदस्त आयोजन पाहायला मिळते. KTPL आज पहिला दिवस आहे. 2 दिवसीय क्रीडा स्पर्धा आपण पाहायला मिळेल आणि सर्व मित्र एकत्रित येऊन आपण आज पाहिलं तर या क्रीडा स्पर्धेचं भव्य दिवस असं आयोजन. याबरोबर देखील पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. माननीय श्री भरत पांडुरंग पाटील साहेब आज या क्रीडा स्पर्धेवरती सकाळी त्यांच्या हातातून उद्घाटन कार्यक्रम पाहिला गेला आणि क्रिकेटला पुढे घेऊन जाण्यासाठी कल्याणकर नेहमीच प्रयत्न करत असतात. जबरदस्त एफर्ट केले विकास नाही तिकडे. लीग मॅचचा फॉर्मॅट आहे. स्ट्राईक एंडला बॅटर आता उदय. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पहिलीवर घेऊन राजेश. एक्स्ट्रा रन्स पण खूप मॅटर करतील. एक कल्याण त्याचे 2 प्रीमियर लीग, एवढं मोठं कल्याण आणि एवढं मोठं अंडरआर्म क्रिकेट या कल्याणच्या होत असतं. मग आता टर्फ क्रिकेटच्या पण खूप प्रीमियर लीग पाहायला मिळाल्या. उत्तर कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट खूप चांगली भरारी घेते आहे आणि नक्कीच चांगले चांगले प्लेयर्स या परिसरातून पाहिले गेले. मातीतलं क्रिकेट, टर्फ क्रिकेट याबरोबर देखील हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डीपमध्ये फिल्डर आहेत तिकडे, रन सिंगल. पहिला डाव देखील खूप चांगल्या पद्धतीने पाहिला गेला. शुभम वाघने पण जबरदस्त बॅटिंग केली पहिल्या डावामध्ये. नो बॉल. 55 धावांचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. अजित निकम सरांची एक वेगळी स्टाईल आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर सिंगल रन मिळेल. पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिलं तर बघता बघता इकडे समाप्त झालाय. 5 रन झाले धावफलकावरती. सर्व मित्र आज एकत्रित येऊन एक चांगलं ऑर्गनाईज केले टुर्नामेंट. खूप मोठी गोष्ट आहे आणि एक चांगल्या स्तरावर घेऊन जाण्यासाठी क्रिकेट मात्र सर्व मित्र एकत्रित येऊन एक खूप चांगलं KTPL सीझन 2 आणि प्रत्येकाने जे जॅकेट बनवलेत, मला असं वाटलं कुठली कबड्डीची टीम आली आहे. सो खूप चांगलं ब्लॅक कलरचं त्यांचं जॅकेट आहे आणि प्रोफेशनलिझम जे म्हणतात ते प्रॉपर त्यांनी मेंटेन ठेवलं आहे. टी शर्ट न बनवता जॅकेट बनवले. थंडी पण वाढली आहे महाराष्ट्रात, त्यामुळे जॅकेट पाहिजे आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर शुभम पांचाळ. एक एक आयकॉन प्लेयर्सचा पण एक रूल आहे, त्यामुळे आयकॉन प्लेयर्स पण इकडे 2 आयकॉन आहेत. एक कल्याण आणि एक आउटर आयकॉन आहे. लीग मॅचचा फॉर्मॅट आणि आता टर्फ क्रिकेटचा वेगळा ग्लॅमर पूर्ण महाराष्ट्रात चाललाय. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड कॉर्पोरेट इव्हेंट पण टर्फला खूप चांगले होतात. या बॉल देखील हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फसला, तिकडे विकास होते. बॉलिंगसाठी शुभम. या बॉलवर देखील फ्लॅट बट जबरदस्त टायमिंग केलं कुणालने. जम्प केलं आणि बॅटरला मात्र तिकडे बाहेर जावं लागेल.
पाहायला मिळते. प्रथम क्रमांक आपण पाहिलं तर 50,000 रुपये वाकर्षक चषक आहे. द्वितीय क्रमांक आपण पाहिलं तर 30,000 रुपये वाकर्षक चषक आहे. KTPL सीझन 2 कल्याण टर्फ प्रीमियर लीग बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडला प्रतीक, बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर बॉलर शुभम. या बॉलवर खोलवर टप्प्याचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पहिलाच दिवस, पहिलीच मॅच. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटर आउट. प्रतीकला मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. विकेटचं पतन होतं आणि धावफलक आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 6 रन झाले धावफलकावरती. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर संघ आहे जमा 11 आणि त्यांच्या विरुद्ध डिंगडॉंग. जमा 11 डिंगडॉंग अशी पहिली मॅच इकडे चालू आहे. सर्व खेळाडू युट्यूबवर देखील आमच्यासोबत जॉईन होतात, त्यांचं पण स्वागत आहे. आज पहिला दिवस या KTPLचा कल्याण टर्फ प्रीमियर लीग. आणि बघता बघता आज दिवस उजाडला. ऑक्शन देखील खूप एक चांगल्या पद्धतीने इकडे पार पडलं. ऑक्शन बेस्ड टुर्नामेंट आहे त्यामुळे कल्याण नवीन बॅटर लोअर फुलटॉस बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका पुन्हा एकदा फसतोय. टर्फ क्रिकेट असं आहे की इकडे 6 बॉल 10, 6 बॉल 15 पण इझिली होईल, बट 6 बॉल 6 पण कधी कधी कठीण होतात. त्यामुळे टर्फ क्रिकेटला सिंगल करणं खूप डिफिकल्ट आहे. या बॉलवर हेलिकॉप्टर स्ट्रोक, गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. 6 रन. अर्जुन वसिटांनी जबरदस्त टायमिंग करत असताना एक ॲज अ आउटर आयकॉन आहेत उल्हासनगरचे एक जबरदस्त खेळाडू आहेत अर्जुन वसिटा. वसिटा ने यहाँ पर बैट को घसीटा और 6 रन के लिए. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर शुभम थोरात एक जबरदस्त खेळाडू आहेत कल्याणचे. आणि शुभमची बॅटिंग अंडरआर्म ओपनला पण आम्ही पाहिली आहे. एक अग्रेसिव्ह बॅटर आहेत. टर्फ क्रिकेट पण खूप चांगलं खेळतात. 30 चेंडूमध्ये 43 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता टीम जमा 11. 55 धावांचं टार्गेट आहे. 12 रन झाले, 2 विकेट गेलेत. या बॉलवर पहिलाच बॉल. या बॉलवर देखील खोल टप्प्याचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला नॉन स्ट्राईक एंडला. शुभम वाघ तिकडे होते. शुभम वाघकडे बघितलं मला डॅलन विक्टोरीची आठवण झाली. सेम तसेच दिसतात आणि मगाशी चष्मा घालूनच बॅटिंग करत होते. मॅचला जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 28 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 42 धावांची गरज आहे. या बॉलवर वसिटाने पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग शॉट ऑफ द मॅच फ्लिक केलंय. हँडसम तसं टायमिंग करत असताना वसिटा. या बॉलवर पुन्हा एकदा बॅक टू एक दुसरा षटकार. काय बॅटिंग करतोय वसिटा. थँक्यू. बॅक टू बॅक 3 बॉल 3 सिक्स म्हणजे पहिल्या या ओव्हरच्या अगोदर मध्ये त्यांनी पाहिलं गेलं. ह्याही ओव्हरमध्ये 2 सिक्स पाहिले गेले. जबरदस्त बॅटिंग करतात अर्जुन. 26 रन झाले, 2 विकेट गेले आहेत. या बॉलवर देखील पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. थोडे नाराज आहेत शुभम, कारण की मोठे स्ट्रोक आले या ओव्हरमध्ये.
बघा मित्रांनो, टाइमचं तुम्हाला लिमिट आहे. 29 रनची गरज आहे 24 बॉल मध्ये. टाइमर मात्र इथे सेट केलाय, त्यामुळे टाइम मध्ये तुम्हाला खेळणं गरजेचं आहे. 10 मिनिटं तुमची बाकी आहेत, नाहीतर पेनल्टी दिली जाईल. चोवीस चेंडू आणि 29 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. जबरदस्त कमबॅक करत असताना आपण पाहिलं तर अर्जुन वसिटाने टायमिंगला बॅटिंग केली आहे. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर हुसेनच्या हातामध्ये बॉल दिलाय. खूप महत्वाची ओव्हर आहे. टर्फ क्रिकेट असं आहे की एका दुसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक करू शकते फिल्डिंग टीम. डिंगडॉंग या बॉलवर देखील आपण पाहिलं तर मोठा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न केला गेलाय. धावफलक पुन्हा एकदा 1 पुढे जाईल. 27 या बॉलवर कॉल दिलाय तिकडे नॉन स्ट्राईक एंडला. मोहम्मदला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. टर्फ क्रिकेट मात्र अर्जुननी जी ही इनिंग खेळली आहे त्यामुळे त्याला माहिती आहे की आपल्याला मॅच जिंकवणं खूप गरजेचं आहे. कारण इथपर्यंत प्रवास केला, इकडून पुढे जिंकणं खूप गरजेचं असणार आहे. पहिलीच मॅच आहे आणि पहिल्याच मॅच मध्ये जमा 11 संघ. प्रत्येक खेळाडूला आपण ट्रॅक टी शर्ट्स प्रोव्हाइड केल्यात, खूप मोठी गोष्ट आहे. आणि कॅप पण आहे. सो सर्व लक्ष वेधून घेत आहेत आज या KTPL ला. या बॉलवर जबरदस्त टायमिंग केलं अर्जुनने. बॅक टू बॅक पुन्हा एकदा सिक्स पाहायला मिळतोय. काय बॅटिंग करतोय अर्जुन. एकदा टाळ्या वाजवा. जबरदस्त बॅटिंग. पूर्ण माहोल बदलून टाकला अर्जुनने. क्लासिकल बॅटिंग कडक. 20 बॉल मध्ये 22 रनची गरज आहे. 20 चेंडू आणि 22 धावांची गरज. आठ मिनिटाचं तुमचं ते शेड्यूल आहे. त्या शेड्यूल मध्ये तुम्हाला मॅच कंप्लीट करायची आहे. या बॉलवर पुन्हा एकदा बॉल फसला गेला. पंचांनी दंडित केला गेला. नो बॉल. कोई है. अजित सरांची एक वेगळी अदा आहे, त्यामुळे अंडरआर्म क्रिकेट त्यांच्यावर फिदा आहे. या बॉलवर जबरदस्त फुटवर्क पाहिलं गेलं आणि बॅटर सिफत इनामदारच्या बॅटमधून सिक्सर. 4 रन. या बॉलवर जबरदस्त टायमिंग करत असताना फ्लॅट 6. मगाशी बाउंड्री मारली होती, बट आता बॅक टू बॅक 6 पाहायला मिळतो आणि जर्सी नंबर त्यांचा देखील 6 आहे. सिफत. अठरा चेंडू आणि 9 धावांची गरज आहे आणि ही ओव्हर आहे आपण पाहिलं तर डबल ट्रबलची ओव्हर आहे. सो जे नेट्स आहेत फक्त समोरच डायरेक्ट 6 आहे आणि 4 आहे, बाकी आजूबाजूला नेटला आउट आहे. त्यामुळे खूप क्रुशल ओव्हर आहे. डबल ट्रबल पहिलं टर्फला खूप चालायचं, आता थोडं कमी केलं होतं, पण आता कल्याणमध्ये पुन्हा एकदा ते पाहायला मिळत आहे. वेस्टर्न लाईनला जे टर्फ व्हायचं बोरिवली अंधेरी त्या साईडला डबल ट्रबलचा एक वेगळा फॉर्मॅट होता. नुकतीच आता एक देखील क्रीडा स्पर्धा पाहायला मिळाली. स्लो स्पिन टर्फ च्या अनेक टुर्नामेंट पाहायला मिळत असतात टर्फच्या, आणि टर्फला आता एक वेगळा क्रेज आलाय.
नो बॉल. या बॉलवर फुल टॉस बॉल आणि हा सामना आपण पाहिला तर 6 रन. ही ओव्हर पूर्ण त्यांना मात्र कव्हर करावी लागेल. असे पण 2 रन बाकी आहेत दादा. 46 होते, 46 वर नो बॉल होता. 47 झाले. 9 एक नो बॉल आणि एक छक्का. ही ओव्हर पूर्णपणे कृष्णाला माझं टेस्टची फिलिंग करावी लागेल पूर्ण. हा जबरदस्त बॉल तिकडे अडवला कुणालने. आयोजन कमिटीने पण खूप चांगलं आयोजन केलंय. सर्वांनी कबड्डी सारखे जॅकेट बनवलेत त्यामुळे हा 1 to 4 ची प्रॅक्टिस कर. स्वतः टॅप क्रिकेट पण अंडरआर्म क्रिकेट आला तर हा स्ट्रोक तुमच्याकडे पाहिजेच पाहिजे. शिकता आला पाहिजे. रिव्हर्स स्वीप. कृष्णा बोलला की यस लागला आणि बट मॅच मध्ये आता डिंगडॉंग टीमने हेमंत बारी येतात नवीन बॅटर. क्या बात आहे. असं वाटतं टेस्टचा 4था दिवस आहे आणि दिवस संपत आलेला. सो वॉचमॅन जे बोलतात शेवटला येतो जो बॅटिंगला 5 वाजताना जवळ 10 मिनिटं बाकी असताना एकदा रविचंद्र अश्विन बॅटिंगला आला होता आणि 4 बॉल बाकी होते. बट 4 बॉल पण त्याला 40 ओव्हर सारखे होते. स्टार्क बॉलिंग करत होता बट त्याला ते 4 बॉल फेस करणं खूप इम्पॉर्टंट होतं. त्यामुळे 5 वाजता वगैरे टेस्टला जरी विकेट गेला तर खूप धक्का लागतो. सो पहिली मॅच जिंकलेत टीम जमा 11. वेल प्लेड. जबरदस्त बॅटिंग केली अर्जुनने आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच अर्जुन वसिटा. 4 6 जबरदस्त बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये आपण